राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टी आणि राजकारण यांचं नातं हे केवळ लोकप्रियतेपुरतं मर्यादित नाही, तर ते जनतेच्या भावना, विश्वास आणि नेतृत्वाच्या अद्वितीय संगमाची कहाणी आहे. पडद्यावर नायक म्हणून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक कलाकार पुढे प्रत्यक्ष राजकारणात उतरले आणि जनतेच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री पदाच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचले. आज पुन्हा एकदा अभिनेता विजय थलपती यांच्या राजकीय प्रवेशामुळे हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. सिनेमाचा सुपरस्टार ते जनतेचा नेता, हा प्रवास नेमका कसा घडतो याचीच ही भावनिक आणि प्रेरणादायी कहाणी. एम.जी. रामचंद्रन, एमजीआर, जनतेच्या हृदयातील देव माणूस. तमिळनाडूच्या राजकारणात जर एखाद्या कलाकारानं लोकांच्या मनावर अमिट छाप सोडली असेल तर ते म्हणजे एम.जी. रामचंद्रन अर्थात एमजीआर. पडद्यावर गरिबांचा तारणहार, अन्यायाविरुद्ध लढणारा नायक आणि सर्वसामान्यांचा आधारवड अशी त्यांची प्रतिमा होती. हेच प्रतिभा पुढे राजकारणात त्यांच्या विजयाचं सर्वात मोठं शस्त्र ठरले. त्यांनी AIADMK पक्षाची स्थापना केली आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. एमजीआर हे केवळ मुख्यमंत्री नव्हते, ते लाखो चाहत्यांच्या श्रद्धेचं केंद्र होते. त्यांच्या सभांना गर्दी नव्हे तर जनसागर उसळायचा. जनतेच्या डोळ्यात त्यांच्यासाठी प्रेम होतं तर हृदयात देवा समान स्थान. जयललिता, अभिनयातून सत्तेच्या शिखरापर्यंत. जयललिता यांचा प्रवास हा संघर्ष, बुद्धिमत्ता आणि जिद्दीचा अद्भुत मिलाप होता. रुपेरी पडद्यावर यशस्वी अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. एमजीआर यांच्यानंतर AIADMK पक्षाचं नेतृत्व स्वीकारताना त्यांना अनेक टीका, अपमान आणि संघर्षांना सामोरं जावं लागलं. पण त्यांनी हार मानली नाही. आपल्या धैर्य, वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांच्या जोरावर त्या तमिळनाडूच्या सर्वात प्रभावशाली महिला मुख्यमंत्री बनल्या. अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांच्यावर जनतेचं परंपार प्रेम होतं. गरिबांसाठीच्या योजना, महिलांसाठीचे निर्णय आणि प्रशासनातील कणखर भूमिका यामुळे त्या जनतेच्या मनात कायमचं घर करून राहिल्या. NT रामाराव, NTR, पडद्यावरील देव ते जनतेचे मुख्यमंत्री. आंध्र प्रदेशातील राजकारणात NT रामाराव यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं जातं. त्यांनी चित्रपटामध्ये साकारलेल्या पौराणिक भूमिका इतक्या प्रभावी होत्या की लोक त्यांना प्रत्यक्ष देवता समान मानू लागले होते. या अपार लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी तेलुगू देशम पक्षाची स्थापना केली आणि काहीच काळात आंध्र प्रदेशच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तेलुगू अस्मिता आणि स्वाभिमानाला नवी दिशा दिली. NTR यांनी सिद्ध केलं की लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी फक्त सत्ता नव्हे तर जनतेच्या भावना समजून घेणारं हृदय आवश्यक असतं. करुणानिधी, शब्दांचा जादूगार आणि राजकारणातील दिग्गज. करुणानिधी हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते प्रतिभावान पटकथा लेखक आणि प्रभावी वक्ते होते. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेली संवाद शैली लोकांच्या मनाला भिडणारी होती. DMK पक्षाचं नेतृत्व करत त्यांनी अनेक वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. त्यांच्या भाषणामध्ये विचार होता, शब्दांमध्ये आग होती आणि राजकारणात दूरदृष्टी होती. चित्रपट सृष्टीतील अनुभव आणि लोकांशी संवाद साधण्याची कला यामुळे त्यांनी दीर्घकाळ तमिळनाडूच्या राजकारणावर प्रभाव ठेवला. जानकी रामचंद्रन, अल्पकाळ पण ऐतिहासिक प्रवास. एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांनी देखील मुख्यमंत्रीपद भूषवलं. जरी त्यांचा काळ अल्पकाळाचा होता तरी तमिळनाडूच्या राजकारणात महिला नेतृत्वाच्या दृष्टीने तो ऐतिहासिक मानला जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि संवेदनशीलता होती. त्या जनतेच्या भावनांशी जोडलेल्या नेत्या म्हणून ओळखले गेला. भगवंत मान, विनोदवीर ते पंजाबचे मुख्यमंत्री. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा प्रवास वेगळाच आहे. त्यांनी विनोदी कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हास्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडणाऱ्या भगवंत मान यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला. सामान्य माणसाचा आवाज बनत त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या यशानं हे सिद्ध केलं की कला आणि जनसंपर्क यांची ताकद राजकारणातही प्रभावी ठरू शकते. MK स्टॅलिन, अभिनयाचा वारसा आणि राजकीय परिपक्वता. MK स्टॅलिन यांनी चित्रपट आणि दूरदर्शन मध्ये अभिनय केला असला तरी त्यांची खरी ओळख घडली ती राजकीय नेतृत्वातून. करुणानिधी यांच्या राजकीय वारशाला पुढे नेत त्यांनी तमिळनाडूचं मुख्यमंत्री पद म्हणून स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वात प्रशासनिक अनुभव, संयम आणि आधुनिक विचारांचा संगम दिसतो. विजय थलपती, पडद्यावरील सुपरस्टार ते मुख्यमंत्री. आज
तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेले विजय थलपती यांनी तमिळगा वेट्री कळघम या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक जागा जिंकून मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. त्यांच्या चित्रपटांमधील सामाजिक संदेश, तरुणांमधील अफाट लोकप्रियता आणि जनतेशी असलेलं भावनिक नातं पाहता अनेक जण त्यांच्याकडे भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून अगोदरच पाहत होते. दक्षिण भारतातील इतिहास पाहिला तर पडद्यावरचा नायक अनेकदा जनतेच्या आशा अपेक्षांचा खरा नेता बनलाय. आता विजय थलपती यांच्या बाबतीत तेच खरं झालंय. सिनेमा आणि राजकारण, भावना, विश्वास आणि जनतेचा निर्णय. भारतीय राजकारणात विशेषतः दक्षिण भारतात सिनेमा हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही. कलाकारांच्या संवादातून, भूमिकातून आणि पडद्यावरील प्रतिभेतून जनतेशी एक भावनिक नातं निर्माण झालं. जेव्हा हे कलाकार राजकारणात येतात तेव्हा लोक त्यांच्यात पडद्यावरील नायकच पाहतात. अन्यायाविरुद्ध लढणारा, गरिबांच्या बाजूने उभं राहणारा आणि समाजासाठी काहीतरी बदल घडवण्याची ताकद असलेला नेता. म्हणूनच दक्षिण भारतात रुपेरी पडद्यावर चमकलेले अनेक तारे पुढे सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाले. आज विजय थलपती यांच्या रूपानं इतिहास पुन्हा स्वतःला नव्यानं लिहिलाय. हा प्रश्न केवळ तमिळनाडूचाच नाही तर संपूर्ण भारतीय राजकारणाच्या भविष्यासाठी उत्सुकतेचा विषय बनलाय. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.